गुड आफ्टरनून. तर गुड आपलं आफ्टरनून सर. येस येस गुड आफ्टरनून. कदाचित बऱ्याच लोकांपर्यंत मेसेज पोहोचला नाही, त्यामुळे जेवढे आहेत तेवढ्यांसाठी आपण हे सेशन घेणार आहेत. आणि उलट कमी जरी असतील तर त्यांना त्यांच्या जे डाऊट्स आहेत त्यांचे, तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला क्लिअर करता येतील. म्हणून जे आहेत त्यांचं स्वागत. आणि कदाचित मेसेज काही जणांपर्यंत पोहोचला नसेल, त्याची आपण हे जे सेशन आहे त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आपण त्यांना पाठवणार आहोत. त्याच्यामुळं ही रेकॉर्डिंग आपण इतरांना सुद्धा पाठवू शकतो. तर इट इज कॅज्युअल सेशन. आणि कोण बाकी जे आहेत ते 1-2 मिनिट आपण वाट बघूयात, काही लोक येतील. आता बघा, हे सेशन फ्री आहे आणि खूप महत्वाचं आहे. या विषयाला बरेच लोक टच करत नाहीत. ग्रोसरी शॉपिंग काय करायची असते, आहे ना? आपण जायचं पैसे घेऊन आणि मार्केटमध्ये एखादा डी मार्ट आहे किंवा कोको मार्ट आहे, रिलायन्स मार्ट आहे, तशा ठिकाणी जायचं आणि आपण पट 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 बास्केटमध्ये आपलं सामान भरलं आणि पैसे दिले म्हणजे झाली शॉपिंग. पण खरंच याच्या पाठीमागं काही सायन्स आहे का? याच्या पाठीमागं काही मार्केटिंग आहे का? याच्या पाठीमागं काही सायकोलॉजी आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण यांचा विचार करणार आहोत. त्यामुळे हे एक सेशन एक आय ओपनिंग असेल आपल्यासाठी. आणि नक्कीच फॅमिली आणि पूर्ण फॅमिलीची हेल्थ नव्हे तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा आपण हेल्थ सुधारू शकतो. कारण आपले परसेप्शन चेंज होणार आहे. आपण जो काही आतापर्यंत आपण म्हणायचो की बॉडी ही किचनमध्ये बनते, वेट किचनमध्ये कमी होतं, हेल्थ किचनमध्ये बनते. परंतु मला असं लक्षात आलं की याच्या अगोदर पण आहे काहीतरी. किचनमध्ये कुठून येतं? तर सध्या किचनमध्ये, म्हणजे आपण किचनमध्ये हेल्थ बनते ही जी म्हण आहे, तर ती आता चेंज होत आहे. कशामुळं? कारण किचनमध्ये येणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या येत आहेत सध्या कुठून? मॉल्समधून. म्हणजे डी मार्ट असेल, त्यासोबतच वेगवेगळ्या रिलायन्स मार्ट आहे, कोको मार्ट आहे, सुपर मार्केट्स आहेत. तर इथून आपली खरी ॲक्च्युअल किचनमध्ये जी फिलिंग होते तर तिथं होते. म्हणजेच असं आपण म्हणायला लागेल की आपली जी हेल्थ आहे ती आपल्या ग्रोसरी शॉपिंगपासून चालू होते. हेल्थ कुठून? ग्रोसरी शॉपिंग पासून चालू होते. आणि हे आज बऱ्याच मिथ्स आपण बस्ट करणार आहेत. या ग्रोसरी शॉपिंगच्या पाठीमागं काय सायन्स आहे, सायकोलॉजी काय आहे, मार्केटिंग काय आहे, आणि त्यासोबत आपल्यासोबत म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत नसणाऱ्या गोष्टी या पाठीमागं कशा चालल्या जातात किंवा कशा ह्या ऑपरेट केल्या जातात आणि आपण त्या जाळ्यामध्ये कसं अडकतो. तर ही आज परसेप्शन चेंज होणार आहे. तर चालू करूया. मी एक छोटासा प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, तुम्हाला ते शेअर करतो. तोपर्यंत तुम्ही तुमच्या सिटी कुठून कुठून तुम्ही हे सेशन अटेंड करताय ते थोडक्यात तुम्ही टाईप केलं तरी चालेल लिहून. ओके. कुठनं कुठनं अटेंड करताय? ओके. दुबई. अविनाश सर. लातूर, महाराष्ट्र. मी इथूनच लातूरमधून हे सेशन होस्टिंग करतोय आणि घरी बसून हे सेशन आज संडे असल्यामुळं मी होस्ट करतोय. तर ठीक आहे, आपण बघूयात डायरेक्ट ऑन द पॉइंट. तुमचे बास्केट्स तुमच्या कुटुंबाचं भविष्य ठरणार आहे. म्हणजे स्वयंपाकघरातील ज्या आपल्या आवडीनिवडी आहेत तर त्या कुठून येणार आहेत? आपल्या बास्केटमधून, म्हणजेच आपल्या ग्रोसरी शॉपिंगमधून. तर आपण
या सेशनमध्ये बघणार आहोत. या म्हणजे शॉपिंग कशी करायची, इमोशन्स आणि मार्केटिंग हे काय असतं शॉपिंगच्या पाठीमागं, आणि आजचं जे काही आपण टार्गेट्स घेणार आहेत आजपासून आपल्या, म्हणजे हे निष्क्रिय ग्राहक म्हणण्यापेक्षा आपण जो अगोदर ए मध्ये होतो तर बी पर्यंत जाणार आहोत. तर आपल्यामध्ये शॉपिंगच्या काही चेंजेस करणार ते एक वीकमध्ये. आणि मला असा विश्वास आहे तुम्ही जर हे चेंजेस केले एक 21 डेज 30 डेज, तर नक्कीच तुमची स्वतःचीच परंतु आपल्या फॅमिलीची हेल्थ हे अपग्रेड होण्यास मदत होणार आहे. कारण आपण जे फूड फूड आपलं जे आपण परचेस करतोय, बाय करतोय, तर तेच आपल्या पुढच्या पिढीचं किंवा पाठीमाग आपले जे काही घरात एखादे प्रौढ व्यक्ती असतील, आपण आहेत आणि आपल्या घरामध्ये असणारे चिल्ड्रन, तर ह्यांचं भविष्य ठरवत आहेत. त्या आणि हा आरोग्याचा पाया आहे. तर ह्या गोष्टी कुठं आपल्याला शिकवल्या जात नाहीत. आपल्या कुठल्या जे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये नसतात. हा विषय चर्चेला का आला? कारण FDA जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर हा एक 2-3 महिन्यापासून खूप लोकांना विषय माहीत झाला की हे एक डिपार्टमेंट असतं. FSSAI एक डिपार्टमेंट आहे, जे की फूड रेग्युलेटरी फूडच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटची ॲक्शन घेणारी एखादी बॉडी आहे. तर हे तुकाराम मुंडेंमुळे लक्षात आलं. त्यामुळं आपण आपलं काम आपण आपलं एक कर्तव्य आहे की एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजे तुम्ही कपडे खराब असतील चालतील, गाडी एखाद्या वेळेस खराब झाली तुम्ही दुरुस्त कराल, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये डुप्लिकेशन, कुठल्याच गोष्टीमध्ये डुप्लिकेशन आपल्याला एक ॲक्सेप्टेबल नाही. परंतु बाकी गोष्टीमधलं आपण कन्सिडर करू शकतो. परंतु फूड जे की आपल्या डायरेक्ट लाईफवर अफेक्ट करणार आहे, आपल्या मुलांवर अफेक्ट करणार आहे, आपल्या आई बहीण वडील यांच्यावर अफेक्ट करणार आहे, इतका हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फूड. तर याच्यामध्ये असणारं अडल्ट्रेशन आपण वर्षानुवर्ष हे फूड खात आलेलो आहोत. तर याला आता वाचा फोडलेली आहे FDA, म्हणजेच मेन म्हणजे हातला हिरो म्हणजे तुकाराम मुंडे सर. तर याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत झाले की पनीर आम्ही आत्तापर्यंत खाल्लेलं, जे की चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये खात होतो आपण पनीर, ते सुद्धा ॲनालॉग पनीर होतं, कारण ते परमिशन होती. ॲनालॉग पनीर म्हणजे काय की जे पनीर मिल्क, फक्त 10% मिल्क असतं त्याच्यामध्ये. पनीर कशापासून बनलेलं असतं? मिल्कपासून बनलेलं असतं. परंतु अडल्टर्ड किंवा अॅनालॉग पनीर हे 10% मिल्क पासून, बाकी पाम ऑइल, डालडा, जो की हार्ट प्रॉब्लेम तयार करतो, युरिया, काहीही टाकलेलं असतं, पुन्हा मैदा, अशा पदार्थांपासून पनीर बनवलेलं आपण खात आहोत. त्याच्यानंतर मिल्क 27%, म्हणजे पुणे मुंबईचे लोक तर मला वाटते की त्यांचे 50 ते 60% सॅम्पल्स फेल गेलेले आहेत मिल्कचे. मग दुधामध्ये काय असते? दुधामध्ये शॅम्पू टाकलेला आढळला, प्रत्यक्ष पकडला गेला. म्हणजे आपण शॅम्पू अक्षरशः केसाला लावताना तोंडाचा, म्हणजे त्याचा एकही कण जाऊ नये म्हणून तोंड बंद करतो, 10-10 वेळेस वरून वॉश करतो, आणि आपण तो शॅम्पू मिल्क आपल्या मुलांना खाऊ घातलेला आहे. फक्त काही हो जे गया. हो, ठीक है ठीक है, चुकीच्या मला मानसिकता हो म्हणजे. ज्या लोकांच्या आहेत, ज्या लोकांच्या चुकीच्या, म्हणजेच जे क्रिमिनल लोक आहेत, क्राईमच्या पलीकडे लोक आहेत, हजारो लोकांचं नुकसान केलेलं आहे. त्याच्यामुळेच आज जो काही लहान मुलांमध्ये डायबिटीज, त्यासोबतच लिव्हरचे प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी ओके असून सुद्धा का होत आहेत? तर याचं मेन कारण कुठंतरी आपण खात असलेलं फूड आहे. म्हणजे ह्या गोष्टी तर यांना आता ज्याच्यामध्ये हात घातला त्यांनी, त्या गोष्टी अडल्टर्ड किंवा इन्फेक्टेड किंवा भेसळयुक्त आढळल्या. आणि भेसळ, दुधातली भेसळ ही आपण समजू शकतो पाण्याची भेसळ असू शकते. आम्ही ऐकलेलं आहे की एखाद्या वेळेस दूध कमी असेल तर पाणी टाकून दूध येतं, आणि त्याला आपण भेसळीचं दूध म्हणतो. ती चालू शकते, कारण ते डायरेक्ट आरोग्यावर हानी करत नाही. परंतु याच्यामध्ये जे केमिकल मिक्स केले जातात ते अतिशय घातक आहेत. आणि ह्या गोष्टी फक्त ऐकण्यापुरत्या नाही आहेत, आपण तिथं जाऊन बघा, इमोशन्स बघा. मी माझ्या मुलाला किंवा आपल्या लेकरांना एखादी गोष्ट खाऊ घालण्यासाठी चांगलं हॉटेल, चांगलं पॅकेज्ड फूड, आणि त्याला आनंद डोळ्यावर त्याचा बघण्यासाठी आपण घेऊन जातो, आणि ते जर विष असेल, त्याच्यामध्ये जर केमिकल्स असतील, तर याला गुन्हेगार कोण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे क्रिमिनल लोक पण आहेत, याला जबाबदार
काही प्रशासकीय व्यक्ती पण आहेत. याला जबाबदार आपण स्वतः पण आहोत. कारण जसं आपण राहू तशा समाजातूनच हे लोक वर आलेली असतात. म्हणजे आपण जर एज्युकेटेड असाल, आपल्याला जर या या बाबतीमध्ये एज्युकेशन अगोदरच दिलेलं असतं, तर आता शासनाला शाळेच्या बाजूनी 500 मीटरवर चॉकलेट विकायला बंदी, बिस्किट्स विकायला बंदी, स्टिंग विकायला बंदी, हे नियम करण्याची गरज पडली नसती. का नियम करण्याची गरज पडते? कारण आपल्याला हे एज्युकेशन नाही की मुलांना चॉकलेट, आम्ही काही लोक बोंबलून बोंबलून त्यांचे घसे कोरडे झाले की तुम्ही बिस्किट्स खाऊ देऊ नका, चॉकलेट्स खाऊ देऊ नका. आम्हाला लोकांनी म्हणले की आम्ही आत्तापासून लहानपणापासून बिस्किट्स खात आलो. परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेसची ऍक्टिव्हिटी लेवल वेगळी होती आणि प्रत्येक फूडमध्ये अडल्ट्रेशन नव्हतं. फक्त बिस्किट्स म्हणजे साखर वगैरे एवढं चालत होतं. परंतु आता मारा झालेला आहे तुमच्या प्रत्येक, म्हणजे इतक्या टॉईज आहेत. मी आत्ता माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत. मी खेड्यामध्ये पण गेलो, 3 टियर सिटीमध्ये आहे, त्यासोबत मोठ्या सिटीमध्ये, तर तेल हे बाहेर उकळताना प्रत्येक ठिकाणी दिसतं. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे काढलेला. म्हणजे मी ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाहेर हॉटेलमध्ये किंवा बघतो त्या ठिकाणी. तर आपण प्रत्येकाला माहित पाहिजे की उकळलेलं काळं तेल हे कोलेस्ट्रॉल आहे. एखाद्या वेळेस खाल्लं म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार, पण सतत आपण जर बाहेर खातोय, सतत जर, कारण तुम्हाला त्या भिंतीच्या पलीकडे काय होतंय हे दिसत नाही. आपल्याला फक्त चमचमीत टेस्ट दिसते. चमचमीत आपण त्याला जज काय करतो फूडला, हा टेस्टी फूड आहे, छान आहे. परंतु आपण जज काय करलं पाहिजे, हे कुठं बनतंय, याच्या पाठीमागं मैदा आहे, तर हा मैदा कसला आहे, याच्या पाठीमागं मार्जरीन आहे, तर हे कुठून आलेलं आहे, ह्याच्यामध्ये काय घातक पदार्थ आहेत का, तेल कसं आहे, मीठ कसं आहे. तर ह्या गोष्टी, त्याची स्वच्छता कशी आहे, हे आपण असेसमेंट करत नाही, अकाउंटिंग करत नाही. कारण आतापर्यंत आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही. म्हणून आपल्याला एफडीएनी आता हे शिकवत आहेत. ऑलरेडी रूल्स आहेत, परंतु याला जो इम्पॅक्ट पाहिजे तो आतापर्यंत मिळत नव्हता, तो या निमित्ताने मिळतोय. तर कारण ह्याच्यात पब्लिक हेल्थ इम्पॅक्ट आहे. पनीर बघा, 40% पनीर हे स्टार्च पासनं, त्यासोबतच मैदा आणि ह्याच्यापासनं म्हणलं. त्यानंतर आपण बघणार आहे स्मार्ट शॉपिंग स्ट्रॅटेजी. आता आपण स्मार्ट शॉपिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय नेमकं? आता सायकोलॉजिकल बॅटल फील्ड आहे रिटेल जे आहे ते. आपण ह्याच्यात आपण ही लढाई लढणं गरजेचं आहे स्मार्ट शॉपिंगची. आता नंबर 1 आहे ह्याच्यामध्ये, आपण सरळच जातो आणि फक्त टेम्पटेशन आलं, कोणालाही होऊ शकतं, मला होऊ शकतं किंवा इतरांना होऊ शकतं. मी एखाद्या मित्रासोबत मी जर एखाद्या शॉपिंगला गेलो, तर मला मी जर काही घ्यायचं असेल तर जनरली आपण काय घेतो, चिप्स घेतो, बिस्किट्स घेतो, एखादं कोका कोला घेतो, चॉकलेट्स घेतो, जे फॅन्सी आयटम आहेत. पण गरज आहे का हे बघत नाही. म्हणून आपल्याला शॉपिंग ज्या वेळेस आपण कराल, बाकी तुम्ही कपड्याची कधी कशीही तुमच्या आर्ज शॉपिंगची असेल तरी चालते, परंतु फूड शॉपिंग ज्या वेळेस कराल, ग्रोसरी शॉपिंग ज्या वेळेस कराल, त्यावेळेस स्ट्रॅटेजी पाहिजे. मग स्ट्रॅटेजी कुठली पाहिजे? तुम्हाला लिस्ट केली पाहिजे. लिस्टमध्ये आता हे स्ट्रॅटेजिक लिस्ट अशी असली पाहिजे की तुम्ही शॉपिंगला जाताय ना, तर आता शुगर आहे, हे महत्वाचे पदार्थ आहेत जे की आपल्या इंडियन महाराष्ट्रीयन फूडमध्ये शुगर असतेच. तर ही 10 ते 15 ग्राम पर केजी, 1 ग्राम पर डे पर व्यक्तीला आली पाहिजे, एवढी शुगर वापरायची. उदाहरणार्थ एका घरामध्ये एक 5 व्यक्ती आहेत आणि 5 व्यक्तींना शुगर किती लागेल मग? 10 ग्राम जर पर डे म्हणलं तर 50 ग्राम शुगर लागेल. म्हणजे एका मंथमध्ये किती लागेल? 1.5 किलो लागेल. तर हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मग पाहुणे आले किंवा कोणीतरी बाकीचे लोक आले, तर त्या ह्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये एक थोडीशी ऍड करून, परंतु आपण शुगर काय 5-5 किलो एकदाच घेतो, 5-5 केजी एकदाच घेतो. तर तशा पद्धतीने एकदाच 5-5 किलो शुगर घेतली की मग तुम्ही या ठिकाणी 10 ते 5 ग्रामच्या ऐवजी 50 ग्राम शुगर वापरता. तर ह्या लेवलला, कारण शुगर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे घरामध्ये. जर तुम्ही शुगर 5 किलो जर महिन्याला वापरत असाल आणि तुम्ही जर ती 3 किलोवर आणली,
तर तुमची 2 किलो शुगर प्रत्येकाच्या पोटामध्ये, प्रत्येकाच्या लिव्हरमध्ये जाण्यापासून वाचणार आहे. जो आज आपल्याला डायबिटीस, समजा आई वडिलांना डायबिटीस असेल तरी 30-40 वर्षानंतर समजा मुलाला होणार असेल, तर अशा पद्धतीने जर शुगर इतलीच कमी केली तर 10 वर्ष वाढेल. त्यांना विचारा, ज्यांना डायबिटीज आहे त्यांना विचारा की लाईफ कशी हेल होते. पिळून टाकल्यासारखं लाईफ होते, गोळ्या खाव्या लागतात. तर तशी क्वालिटी ऑफ लाईफ आपली हॅम्पर होऊ शकते फक्त एका चुकीमुळं. आपण साखर किती आणतोय, किंवा घरात कोणी सांगितलं 5 किलो आणा, 10 किलो आणा, तर याच्यामुळं तुमचं गणित बिघडतं. साखर हे लिस्टिंगमध्ये टाका, शुगर. त्यानंतर जे ग्रेन्स आहेत, पहिलं ग्रेन्स म्हणजे ज्वारी आहे, गहू आहेत, तर ह्याची क्वालिटी चेक करा. आपल्याला ह्या क्वालिटीचेच आणायचे आहेत. म्हणजे कुठले क्वालिटीचे? म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे आहेत. थोडी कॉस्ट असेल तरी चालते. अगदी वर्षभरामध्ये एक 5 ते 7 हजाराचा फरक पडतो तुम्ही जर चांगलं फूड घेतलं. आपण काय करतो, गेल्यानंतर आपल्याला पहिल्यापासून सवय आहे, कारण पूर्वी फूड हे अवेलेबलच नसायचं. फूडमध्ये बचत करण्याची आपल्याला जेनेटिक्समध्ये आहे. आपल्या घरामध्ये टी व्ही लाख लाख रुपयाचा असतो, मोबाईल हातामध्ये 5-5 म्हणजे 1-1 लाखाचे आहेत, परंतु आपण एकावर एक फ्री भेटतं का? 120 रुपये तांदूळ असेल तर तिथं 80 रुपयाचा भेटतो का? तर फूडमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. तिथं कुठं ना कुठं तरी आपल्याला हेल्थवर इफेक्ट करतोय. त्याच्यामुळं अशी लिस्ट तयार करा प्रायोरिटीची. त्यानंतर पॅक्ड फूड. पहिल्या सुरू मेन ग्रेन्स पाहिजेत, डाळी पाहिजेत, तुम्ही साखर किती आणताय, त्यानंतर मसाले, आणि शेवटी पॅक असणारं फूड हे शेवटी ठेवायचे. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला लिस्ट केल्याशिवाय शॉपमध्ये जायचं नाही. 3 स्टेप प्रिपरेशन लिस्टमध्ये, जसं की आपण वीकली प्लॅन, मी आता जसं शुगरचा प्लॅन सांगितला तसाच तेलाचा. तेल किती घेताय तुम्ही? 20 ग्राम पर म्हणजे पर एका मुलाला 20 ml, एका व्यक्तीला 20 ml पेक्षा जास्त तेल आपण घेतलं नाही पाहिजे. म्हणजे 5 व्यक्ती जर घरात असतील तर 100 ml पर डे, ह्याच्यापेक्षा जास्त सगळं होल भाज्या ह्या तेवढ्या ह्याच्यामध्ये गेल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण प्लॅन करायचा आहे आणि हे कॅल्क्युलेशन्स करायचे. डिजिटाईज करा, लिस्ट करा आणि याचं रेकॉर्ड ठेवा. आणि आपण प्रत्येक वेळेस थोडंसं तेल कमी करणे, शुगर कमी करणे आहे त्याच्यापेक्षा. आणि जर याच प्रमाणामध्ये असेल तर काही गरज नाही. सुपर मार्केट नेव्हिगेशन, स्टोअर कुठं आहेत, चांगले स्टोअर्स कोणते आहेत. आता आपण जास्त डी मार्ट हे फेमस झालेलं आहे. मी असं ऐकलं की डी मार्टमध्ये बऱ्याच गोष्टी, आता इन्स्टामार्ट, डी मार्ट हे काय आहेत? इन्स्टंट शॉपिंगचे मॉल्स आहेत. कारण इन्स्टंट शॉपिंगमध्ये आपल्याला एमर्जन्सी असते, त्यावेळेस आपण बघत नाही, क्वालिटीपेक्षा आपल्याला ते मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण असे शॉप्समध्ये जायचं का ऑथेंटिक. ओके, विच ऑइल इज गुड फॉर हार्ट पेशंट. ओके, आता ह्याच्यामध्ये ऑइल जे आहेत, कुठले ऑइल वापरेल याच्यामध्ये कोल्ड प्रेस्ड ऑइल्स हे प्रिफर करा. म्हणजे घाण्याचं तेल. हे कशामुळं? आता बघा, ऑइलमध्ये मी येणार आहे ऑइलवर त्यावेळेस तर सांगेलच, परंतु कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आपण प्रिफर करायचे. सुपर मार्केट हे जिथलं चांगले मार्केट्स आहेत, जे ट्रस्टेड आहेत, अशाच ठिकाणी घ्या. आणि ऑइल आपण कुठले वापरायचे हे मी पुढं सांगणारच आहे. आता इम्पल्स स्पेंडिंग, आता आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं, एक आपण त्याला म्हणतो ना, खर्च करण्याची एक खाज असते, खाज. तर ती खाज म्हणजेच इम्पल्स स्पेंडिंग आहे. आपल्याला बरेच वेळेस तुम्ही ठरवलेलं नसतं, तुम्ही जर भुकेले शॉपिंगला गेला असाल, म्हणजे हंग्री, आता हंगर ट्रॅप एक आहे. आपल्याला जर एक रिसर्च केला झाला, 45% इम्पल्स स्पेंडिंग होते जर तुम्ही शॉपिंग करण्यासाठी, म्हणजेच आपल्या भूक लागलेली असेल आणि आपण जर बास्केट घेऊन निघालो शॉपिंगसाठी एखाद्या मॉलमध्ये, शॉपिंग मॉल म्हणजेच फूड मॉलची बाबतीत बोलतोय मी, तर 45% एक्स्ट्रा तुम्ही जर लिस्ट केलेली असेल, लिस्ट असते ही, आणि आपण खरेदी करतो अशी एवढी. म्हणजे अननेसेसरी आणि जास्त जंक फूड, शुगरी फूड, हे हे रिसर्च झालेले आहेत. हे 100 स्त्रियांना एक 6 तास हंगरी ठेवलं आणि त्यांना शॉपिंगला लिस्ट देऊन पाठवलं, आणि 100 स्त्रियांना अगोदरच प्रोटीन फूड, जेवण चांगल्या पद्धतीनं, पाणी व्यवस्थित देऊन नंतर शॉपिंगला पाठवलं. तर 45%
बायकांनी ज्या 100 ज्या उपाशी होत्या त्यांनी त्या लिस्टमध्ये नसलेले फूड भरपूर घेऊन आले, म्हणजे कोका कोला, चिप्स, बिस्किट्स, जे चमकणारे आहेत, जे गोड आहेत, ज्यांचा वास चांगला आहे, तर असे फूड जास्त घेऊन आले. म्हणून आपण फूड किंवा ग्रोसरी शॉपिंगला जाताना पहिला रूल आहे लिस्टिंग, सेकंड रूल आहे जेवण करूनच जायचं. हा बघा, हे खूप महत्वाचं आहे, छोटा आहे परंतु बदल खूप मोठा होईल. कॉग्निटिव्ह लोड म्हणजे काय होतं, भूक लागल्यानंतर आपल्याला डिसिजन कमी होतं, आपल्याला काहीतरी पटपट गोड खाण्याची इच्छा होते, म्हणून गोड घेण्याची पण इच्छा होते, म्हणून कॉग्निटिव्ह लोड त्याला म्हणतो. त्यानंतर प्रोटीन रिच प्री ट्रिप मील घ्यायचं. आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे आता हे जेवण किंवा असं जेवण गुड फूड खाऊनच जायचं, त्यासोबत हायड्रेशन म्हणजेच पाणी पिलं पाहिजे. आता भूक लागली की जेवायला म्हणजे आपल्याला घाई होते, तसं भूक लागलेली असते आणि पटकन जे खाण्याची इच्छा होते, गोड खाण्याची इच्छा होते, त्यावेळेस आपण फूड सुद्धा गोडच घेतो, म्हणून उपाशी जायचं नाही. आता ह्याच्यामध्ये एक ट्रॅप असतो कुठल्याही सुपर मार्केटमध्ये, हा तुम्हाला आता लक्षात येणं गरजेचं आहे. काय असतं तिथं पण लोक बसलेले आहेत आपले ब्रेन हॅक करण्यासाठी. सेन्सरी मेज हा काय प्रकार आहे, आपले जे 5 सेन्स आहेत त्या सेन्सला अपील करणाऱ्या गोष्टी तुम्ही मॉलमध्ये किंवा फूड मॉलमध्ये गेल्याबरोबर असतात. मग कुठल्या फूड मॉलमध्ये कशी बेकरी आयटम अगोदर, त्याचा एकदम ब्रेडचा सुनसनीत वास, त्यासोबतच एखादं स्वीट आहे तर त्या स्वीटचा क्रेविंग, पेस्ट्रीज आहेत तर ह्यांच्या एक अपिलिंग ॲरोमा असतो त्याचा, तर तो आपल्याला लगेच गेल्याबरोबर असतो, तो लगेच खाण्याची इच्छा होते, बाकी ब्लॉकच करून टाकतं पुढचा. पुन्हा लाइटिंग, लाइटिंग एकदम ब्लॅक डार्क, डार्क असेल तर डार्क, येल्लो लाईट्स आहेत, तर त्यावेळेस काय होते, आपले आईज आहेत, आय साईट्स आहेत, हॅक होतात. त्यावेळेस त्या फूडच्या बाबतीत आपण जास्त टेम्प्ट होतो, जिथं ती तशा तशा लाइटिंग आहेत, म्हणजे मॅन्युप्युलेट करतात. कलर आहे त्याच्यापेक्षा वेगळे दिसणे, मूड चेंज होणे आणि दुसरी लोक खातायत असं दाखवणे, त्यावेळेस आपण पण घ्यायला काही प्रॉब्लेम नाही असं आपल्याला वाटणे. तर हे सेन्सरी मेज तुम्ही आता हे डोळे उघडून जायचंय, म्हणजे आपण डोळे उघडणं म्हणजे काय, ही दृष्टी लावून जा की इथं सेन्सरी मेज आहे का. तुम्ही ज्यावेळेस डी मार्टला जाल, तुम्ही ज्यावेळेस फूड मॉलमध्ये जाल, त्यावेळेस पहिल्या सुरू कुठले आहेत, अरे हा ट्रॅप आहे. इथं पहिल्या सुरू बेकरीमध्ये एकदम टेम्पटेटिंग डिझायनिंग, टेम्पटेटिंग सजावट, लाईट्स, तर ह्याच्यामुळे मला असं घेण्याची इच्छा होतीये, तर तो ट्रॅप असू शकतो. हा इंटलेक्च्युअल तुमचा जागरूक करायचा इथं. पुन्हा स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट असते पहिल्या सुरू, ही सेन्सरी म्हणजे आपल्याला आपले सेन्सेस हॅक करण्यासाठी, म्हणजे त्याचा सुगंध चांगला दिसावा, वास यावा, टेस्टिंग तर असतेच परंतु डोळ्याला चांगलं वाटावं, असे हॅकिंग असणारी. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट कशी असते, जे त्यांना हाय प्रॉफिट ज्याच्यामध्ये मिळतो, तर ते आय लेवलला असतं, म्हणजे खूप उंच कुठंतरी ठेवलंय तुम्हाला दिसणार नाही. ज्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे, लहान मुलांच्या प्रोडक्ट्समध्ये साखर असते, कमी पैसे लागतात आणि प्रॉफिट जास्त असते, म्हणून ते लहान मुलांच्या डोळ्याला दिसावे या लेवलला ठेवलेलं असतं, स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट केलेली. मुलगा लगेच रडतो मला हे पाहिजे, त्याला जर दिसलं नाही, तुम्हाला दिसतंय परंतु त्याला दिसत नाही, तर ती विक्री होणार नाही. मग स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट म्हणजे काय, की तुम्हाला आहे त्या आय लेवलच्या लेवललाच ठेवलं जातं, जे हाय प्रॉफिट आहेत, एकावर एक प्राइसिंग आहे, एकावर एक फ्री असं सांगितलं जातं, तर ते आय लेवलला असेल तर ते तुम्हाला लगेच घेण्याची इच्छा होते. परंतु जे प्रोडक्ट कमी किमतीचे आहेत, ज्याच्यामध्ये मार्जिन कमी आहे, ओरिजिनल आहेत, त्याच्यामध्ये मार्जिन कमी असते, त्याच्या किमती जास्त असतात, ते खाली ठेवलं जातं. कारण अगोदर ज्याच्यामध्ये प्रॉफिट आहे, ज्या चीप गोष्टी आहेत परंतु घेण्याची कॅपॅसिटी जास्त, शक्यता जास्त आहे, एकावर एक फ्री कधी म्हणू शकतो, खराब असेल तरच ना. दूध मला वाटतंय की हे दूध 60 लिटर मीच घेतलेलं आहे, जे की सगळीकडे आहे, तुम्हाला जर तिथं ऑफर दिली की हे 1 लिटरवर 1 लिटर फ्री, तर आपण घेणार की नाही, नक्कीच घेणार. कारण आपल्याला वाटतं की मला हे स्वस्त मिळतंय, परंतु आपल्याला काय माहिती की या दुधामध्ये फेक दूध पण आहे. कारण 60 रुपये जिथं परवडतच नाही, त्या ठिकाणी तुम्हाला द्यायला ते कसं काय उठून जाणार आहे का तो, नाही होत तसं. म्हणून हे स्ट्रॅटेजिक प्लेसमेंट केलेली असते. तशा वेळेस जागरूक व्हायचं. स्नॅक्स आहेत आणि लहान मुलांना ट्रिगर होणार. त्यानंतर कलर आणि प्राइसिंग.
आताच सांगितल्याप्रमाणे काही कलर्स जे स्टिम्युलेट करतात, येलो पॅटर्नचे, म्हणजे ब्रेनला स्टिम्युलेट करतात, तशा पॅकिंग तुम्ही जर बघितल्या जास्त, तर येल्लो आणि ग्रीन दिसण्यासाठी, ऑर्गॅनिक दिसण्यासाठी ग्रीन केल्या जातात, त्या ऑर्गॅनिक नसतात. आपल्याला एक डोक्यामध्ये आहे ऑर्गॅनिक म्हणजे ग्रीन, म्हणून ते पॅकेजिंग फक्त ग्रीन केलेली असते, तशी फक्त आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि प्राइसिंग 99, म्हणजे 1,100 म्हणण्यापेक्षा 99, 4,499 म्हणजे 500 म्हणण्यापेक्षा. तर ही एक स्ट्रॅप आहे, इल्युजन क्रिएट केलं जातं, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या अशाच पद्धतीच्या, महाराष्ट्रामध्येच नाही तर सगळ्या जगामध्ये हे चालतं. आपण बघूयात सध्या ऑफर. आता ऑफरवर काम कसं करायचं, म्हणजे तुम्ही पहिल्या सुरू आपल्याला ऑफर दिसल्याबरोबर आपण लगेच उचलून टाकायला बघतो, म्हणजे आपल्या बास्केटमध्ये. कारण तुम्हाला वाटतं की हे संपतं आणि ही ऑफर आपल्यासाठीच आहे, ही दिवाळीची ऑफर आहे, ही श्रावणची ऑफर आहे, ह्याची ऑफर आहे. काही ऑफर नसते. तुम्ही आता अमेझॉनवर जर चेक केलं तर तुमच्या उलट काही प्रोडक्ट्स हे जास्त किमतीचे आहेत ऑफरवर. म्हणजे आता जे एक्सपायर होणारे आहेत, एखादा पेढे आहेत, किंवा एखादे ब्रेड आहेत, किंवा एखादा केक आहे. तुम्हाला जर वाटलं की एका केकवर एक केक फ्री मिळणार आहे आपल्याला, तर नक्की तो केक 4-5 दिवस पूर्वी बनलेला आहे, त्यांना फेकून द्यायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला तो विकला जावा एकावर एक फ्री अट्रॅक्ट होण्यासाठी, असं समजा. म्हणजे तुम्हाला उलट तुम्ही 100 रुपये कमी द्याल, परंतु तुमची हेल्थ कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्स कितीतरी. आता बेकरीमध्ये तुम्ही पाठीमागं वाचलं असेल की एका मुलीच्या बर्थडेला केक आणला आणि त्या बर्थडे तिचा शेवटचा बर्थडे ठरला. म्हणजे अशा पद्धतीने आपण इतका मोठा आपल्यामध्ये नुकसान होऊ शकतं एखाद्या फूडमध्ये. तुम्ही बाकी गोष्टी घ्या, मी असं म्हणत नाही की तुम्ही, पण फूड मध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. कपडे एकावर एक फ्री घ्या, गाड्या, काहीही घ्या, शूज असतील ते, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. वाय दे डू? गुणवत्ता खराब होणारा माल आहे. पुन्हा अनपॉप्युलर ब्रँड्स आहेत, नवीन ब्रँड आलेला आहे, तसे करतात. एक्सेस इन्व्हेंटरी, बरेच वेळेस काय होतं, प्रोडक्शन जास्त होतं, मग त्यावेळेस पण ते केलं जातं. मग ह्याला आपण खूप कॉशियसली ऑफर चेक करायची, घ्यायचंच नाही असं नाही. एक्सपायरी आहे का, जवळ आहे का, तो ब्रँड चांगला आहे का, पुन्हा मला ते 2 घेतल्यानंतर मी ते एक्सपायरी होईपर्यंत खाईल का, का फक्त मला ऑफर अट्रॅक्ट करते म्हणून घेतोय, का मला खरंच गरज आहे म्हणून घेतोय. कारण तुम्ही एकावर एक बॉटल कोका कोलाच्या किंवा माझाच्या बॉटल एकावर एक फ्री घेऊन उपयोग नाही. कारण माझा जेवढा पितोय आपण, तेवढा आपण फक्त शुगरच टाकतोय. तुम्हाला मी लेबल रिडिंग शिकवणारच आहे. कारण तुम्ही आत्ताही तुमच्याकडे जर माझाची बॉटल असेल तर आणा. फक्त 100 ml मध्ये 10 ml मँगोचा पल्प असतो. किती? त्याच्यावरच लिहिलेलं आहे, तुम्ही चेक करा. 100 ml मध्ये 10 ml मँगोचा पल्प असतो. तर अशा पद्धतीने एकावर एक ऑफरला आपण व्हायचं नाही. आता ऑइल. ऑइल बघा, अडल्टर्ड ऑइल. ऑइल कुठले वापरायचे? मी सांगितल्याप्रमाणे घाण्याचेच ऑइल वापरायचे. आता तुम्ही जे काही बाकीचे ऑइल बघता, ट्रिपल फिल्टर्ड, त्यानंतर, आणि ते ऑइल काय पडतात, एक स्वस्त असतात. कशामुळं? समजा करडी आहेत, 5 किलो करडीपासून 1 किलो तेल मिळतं आपल्याला, बरोबर आहे. मग करडीचा भाव जर एक 50 रुपये धरला, तर 250 रुपये तर फक्त करडीचीच किंमत होते. मग तुम्हाला तेल जर हे 150 रुपये मिळत असेल, तर मग बाकीचं आलं कुठून? प्रश्न आहे. तर तशा पद्धतीने हे तेल बनवले असतात. त्याच्यामध्ये हेक्झेन मिक्स करून, त्याला गरम करून बराच एक्स्ट्रॅक्ट काढलेला असतो, आणि त्यामध्ये पाम ऑइल मिक्स केलेलं असतं. म्हणजे 34% सॅम्पल्स जे आहेत ऑइलचे फेल गेलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलं ऑइल वापरलं जातं? पाम ऑइल, जे की समजा 90 रुपये किलो आहे, आणि ग्राउंड नट ऑइल हे 175 रुपयाला पडते. याच्यामध्ये फक्त 1 किलो जरी मिक्स केलं एका किलोमध्ये, 100% प्रॉफिट होतो कंपनीला. म्हणून हे जे ऑइलचा ॲरोमा तुम्ही जर बघितलात, तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल काढलेलं घरी, किंवा आपण घाण्याचं तेल काढल्यानंतर त्याचा ॲरोमा घ्या, वास घ्या, तुम्हाला एक वेगळा वास येईल. करडीच्या तेलाचा एक वेगळा अरोमा येतो. त्याच्यामधले जे प्रोटीन्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये जे बाइंडिंग्स आहेत, त्याचा अरोमा असतो तो. तर तुम्ही जर ट्रिपल फिल्टर्ड जेमिनी घ्या, कुठलंही घ्या, ब्राईन राईस घ्या, तर ते ऑइल जर बघितलं, त्याला वासच नसतो, ना कलर असतो ना वास नसतो. कारण त्याच्यामध्ये तसं ठेवायला त्यांना स्कोपच नाही, कारण सगळं त्याच्यात ओरिजिनल नाहीच आहे. म्हणून आपल्याला
हे कुठले घाण्याचं तेल घ्यायचं. त्यानंतर काय काय असू शकतं, पाम ऑइल आहे, फ्रिक्वेंटली मिक्स केलं जातं, सोपं आहे. आणि हे पाम ऑइल कशामुळे म्हणले, पुन्हा आर्गमिन ऑइल असतं, पाम ऑइल आहे कारण हे चीप ऑइल आहेत. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, हेल्थ म्हणजे लिव्हर फॅटी होतं, वजन वाढतं, हार्ट हेल्थ डिस्टर्ब होते. त्याच्यामुळं हे ऑइल हे चीप आहे आणि काही देशांमध्ये तर बंद आहे, बंदी घातलेलं आहे. तर ते ऑइल जर आपल्याला मिळत असेल आणि आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं, फोर्टिफाईड विथ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, हे व्हिटॅमिन जे सगळ्यात स्वस्त व्हिटॅमिन असतात त्याच्यामध्ये टाकल्याचा ते बहाणा करतात. आपल्याला वाटते की ऑइल सोबत व्हिटॅमिन पण खातोय आपण, पण ते त्यांना आपल्याला काय माहिती आहे की त्याच्या पाठीमागे ह्यांचा एक मोठे मगरमच्छ डोळे असतात की आपल्याला दाखवतात एक, त्याच्यावर मोठं लिहिलेलं असतं फोर्टिफाईड विथ व्हिटॅमिन आणि खाली काय असतं, पाम ऑइल असतं. तर अशा पद्धतीने त्या तेलामुळे आपले बरेच आजार, एक तर सगळेच तेल कमी खा, आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 25-50% कमी करा आणि जे खाताय त्यामध्ये मग कधी शेंगदाण्याचं तेल 1 महिना, करडीचं तेल 1 महिना, सूर्यफुलाचं तेल 1 महिना असं सर्क्युलेट करा. आणि घाण्याचं तेल शक्यतो आता सगळीकडे घाणी झालेले आहेत. कशामुळे घाण्याचं तेल म्हणतो आणि तेही लाकडी घाण्याचं कशामुळं, कारण प्रेस करताना जर गरम झालं तर तेलामधली सॅच्युरेशन जास्त होतं, अनसॅच्युरेटेड तेल असतात ते, त्याच्यामुळं ते गरम करून तेल काढलेले हे सॅच्युरेट झालेले असतात. आपण तेलाला जसं जसं उकळाल तुम्ही तसं त्याच्यात कोलेस्ट्रॉल वाढतं, तसं तो चिकटपणा वाढतो आणि तोच पुन्हा ब्लॉकेज तयार करतो. म्हणून आपल्याला तेल हे आता बरेच जण ऑलिव्ह ऑइल हे व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हे वापरतात, परंतु त्याला फक्त टॉपिंगसाठी वापरायचं आहे, त्याला भाजी बनवण्यासाठी नाही. म्हणजे कच्चं ऑइलच खायचं ते. तर आपल्या ह्यांचा थोडासा जो फ्राईंग इंडेक्स आहे तो जास्त आहे, म्हणून आपण हे आपल्या इकडचे 3-4 ऑइल वापरू शकतो. त्यानंतर आता हे सेफ्टी टेस्ट घरी करण्याच्या, आता ह्या काही खूप व्हॅलिड नाही आहेत, पण जस्ट एक आपल्या ह्याच्यासाठी ऑइल कसं चेक करायचंय, म्हणजे अगोदर त्याला रेफ्रिजरेशन टेस्ट एक आहे. काही ह्याच्यामध्ये ऑइल जर आपण ह्याच्यात ठेवलं फ्रीजमध्ये तर 2 लेयर तयार होतात, पाम ऑइलचा आणि बाकी पाम ऑइल असेल तर ते खाली जातं, वरचं ऑइल वर राहतं. तर 2 लेयर. पुन्हा पेपर स्टेक आहे, पेपरमध्ये बुडवा एक आपला पेपर आणि असं ह्याला बघायचं ट्यूबच्या ह्याच्यात कुठं कुठं जर धब्बे दिसत असेल तर ते ऑइल कन्सिस्टन्सी नाही, म्हणजे मध्यात मिक्स आहे असं समजायचं. मिल्कमध्ये सुद्धा आपण बॉईल टेस्ट करतो, म्हणजे असं उतू आल्यानंतर एक क्रीम येते, चांगलं साय येते घट्ट, तर त्यावेळेस ते मिल्क चांगलं आहे. किंवा एक स्लिप टेस्ट असते, असं फरशीवर टाकायचं किंवा टेबलवर आणि असा तो इन्क्लाइन करायचा, तो एका रेषेमध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते ओरिजिनल दुधामध्ये. आणि पनीर सुद्धा, पनीर फक्त आपण जर आणलेलं असेल कच्चं, त्याला दाबून बघितल्यानंतर जर ते रिबॉन्स होऊ लागलं, असं थोडं दबलं तर ते ओरिजिनल पनीर असतं, पण जर एकदम स्पंज सारखं रिबॉन्स होऊ लागलं तर ते डायरेक्ट डुप्लिकेट. आता ह्या काही व्हॅलिड टेस्ट नाही आहेत, परंतु जस्ट कारण व्हॅलिड टेस्ट आणखीन अवेलेबल नाही आहेत, त्या लॅबमध्येच करायला लागतात. परंतु आपल्याला अंदाज येण्यासाठी ह्या छोट्या टेस्ट आपण करायला शिकलं पाहिजे. आता कुठलीही गोष्ट घेताना एकदम लगेच ऑफर आहे म्हणून आपण लगेच घ्यायचं नाही, त्याला थोडंसं विचार करून आपल्याला गरज आहे का नाही हे बघून घ्यायचं. लहान मुलांना सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या ऑफर लॉजिक शिकवणं, त्यांना फूडबद्दल त्यांना एज्युकेट करणं. आता मी दाखवतो की तुम्ही कुठलंही पॅक फूड घेतल्यानंतर त्याला कसं रीड करायचं. आता वर बघितलं 2 साईड असतात त्याला, एक साईड तुमच्याकडे असेल तरी कुठलंही घ्या, मी इथं लाईव्ह तुम्हाला दाखवतो की तुमच्या फूडमध्ये सध्या काय आहे. तुमच्या म्हणजेच हे सगळं माझ्या घरी पण आहे, हे बिस्किट मला सापडले. आपण कितीही सांगितलं तरी काही गोष्टी असतात, काही गोष्टी मिनिमाइज करतो. तर ह्या गोष्टींना आपण चेक करूयात. आता मला सापडलेत घरी हे कल्याण पातळ पोहा, हे लिहिलेलं आहे, याच्यावर लिहिलं आहे क्रिस्पी अँड टेस्टी. मी आता जर बघितलं तर हे किती छान पॅकेट आहे आणि एक ब्रँड चांगला दिसतोय हा, म्हणजे याच्या पॅकेजवरून. परंतु मध्ये काय आहे आपण चेक करूयात. इथे इन्ग्रेडियंट्स तुम्ही नेटवर बघू शकता. इन्ग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला दिसेल, मी वाचून दाखवतोय. राईस फ्लेक्स, एडिबल ऑइल, पहिला इन्ग्रेडियंट. कधीही इन्ग्रेडियंट मध्ये वाचायचे, इन्ग्रेडियंट्स वाचायचेच पहिलं, कुठलंही पॅक फूड असेल. फर्स्ट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये सगळ्यात मोठा असतो
सेकंड इन्ग्रेडियंट त्याच्यापेक्षा छोटा म्हणजे क्वांटिटी, आणि थर्ड असा क्रम असतो FSSAIच्या रूल प्रमाणे. याच्यामध्ये काय आहेत? पोहे, बरोबर आहे, राईस फ्लॅक्स आहेत पहिला. सेकंड आहे एडिबल ऑइल. त्याला नाव काय? एडिबल ऑइल. बघा ट्रिक कशी वापरलेली आहे या कंपनीने, मोठी कंपनी आहे. अक्षरशः हल्दीरामच्या कंपन्यांना सुद्धा सील केलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लेम केलेल्या गोष्टी सुद्धा नाही आहेत. म्हणजे इतक्या आपण हल्दीरामचे कितीतरी प्रोडक्ट हे चांगले आहेत असं समजतो, परंतु मीही त्याच्यावर व्हिडिओ बनवलेत, त्याच्यामध्ये सुद्धा पाम ऑइलच वापरलं जातं, इतके कॉस्टली असून सुद्धा. म्हणजे अक्षरशः याच्यामध्ये एडिबल ऑइल म्हणजेच पाम ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, एडिबल ऑइल, त्याच्यानंतर नॅचरली आयडेंटिकल ऑइल, हे सगळे पाम ऑइल असतात. हे लक्षात घ्या. कधी कधी आपण पाम ऑइल आहे का हे बघतो, पाम ऑइलच्या ऐवजी एडिबल म्हणजे खाण्याचं ऑइल आहे, वनस्पती तेल आहे. बघा किती फेक, किती मिसलीड हे. एवढा चांगला म्हणजे हा कल्याण ब्रँड हा चांगला आहे, परंतु मिसलीड होतोय आपण इथे. त्यानंतर करी आहे, करी लिव्ज आहेत, ग्रीन चिली आहे, चिकपीज आहेत, टर्मरिक आहे. त्याच्यामध्ये हार्मफुल इन्ग्रेडियंट काय? इथं जर का त्यांनी ग्राउंडनट ऑइल, दुसरं जर तेल वापरलं असतं तर याची किंमत आता किती आहे? 90 रुपये आहे 200 ग्रामची. तर त्यांना अक्षरशः 180 रुपयेच करावे लागले असते. मग कॉस्ट कटिंगसाठी त्यांनी ऑइल कट केलं, कारण लोकांना ऑइल काही लक्षात येणार नाही. परंतु हे हेल्थसाठी, हे कोलेस्ट्रॉल वाढवणार आहे, हे ह्यासोबतच हार्ट हेल्थ खराब करणारं आहे, म्हणून हा चिवडा आपल्या लिस्टमध्ये आला नाही पाहिजे. हे लक्षात आलं तुम्हाला? हे पाम ऑइल असल्यामुळे. त्यानंतर ह्याच्यामध्ये प्रोटीन तर नाहीच आहे. बघा आता दुसरा एक ही आहे, हाय प्रोटीन ओट्स, हे एक माझ्याकडे आहे. याचं पण लेबल तुम्हाला वाचून दाखवतो. ऍक्च्युअल लेबल जेवढं क्लीन, कमी इन्ग्रेडियंट तेवढेच चांगले. म्हणजे ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट, आता याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय आहेत मी वाचून दाखवतो. इन्स्टंट ओट 46% आहेत, म्हणजे पहिला इन्ग्रेडियंट ओट्स आहेत. त्यानंतर प्रोटीन ब्लेंड, ह्याच्यामध्ये प्रोटीन ब्लेंड, आणि त्याचं कंसात दिलं पाहिजे ब्लेंड म्हणजे काय. बघा टेक्स्चर, सोया प्रोटीन आहे, वे प्रोटीन आहे, म्हणजे दुधाचं प्रोटीन आणि सोयाबीनचं प्रोटीन आहे. सेकंड आहे डिहायड्रेटेड फ्रुट्स, म्हणजे डिहायड्रेटेड फ्रुट्स म्हणजे ज्या फ्रुट्स ड्राईड फ्रुट्स आहेत. हे 4 इन्ग्रेडियंट जे मेन आहेत, तर ते ओरिजिनल इन्ग्रेडियंट आहेत. त्यानंतर मग 0.5 आल्मंड्स आहेत पर्सेंट, पंपकिन सीड्स आहेत, कोकाओ पावडर आहे 7%, आणि पुन्हा ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे, नॅचरल फ्लेवर्स आहेत, काही, आणि स्टिविया आहे. म्हणजे हे इतके क्लीन प्रोटीन आणि ओट्स आहेत. ह्याच्यामध्ये इमल्सिफायर किंवा शुगर ऍडेड असं कुठलंच नाही हे लिहिलेलं. म्हणून तुम्ही जर बघितलं इथे लिहिलंय नो ऍडेड शुगर. बऱ्याच वेळेस नो ऍडेड शुगर असतं आणि दुसरं कोलेस्ट्रॉल असतं, व्हेजिटेबल ऑइल असतं. ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल लिहिलंय कुठं? पाम ऑइल लिहिलंय का? नाही. म्हणून हे ओट्स जे आहेत तर ते आहे. आता याची किंमत पण तशी असणार. हे 1 किलो आहेत आणि ह्याची MRP आहे 500 रुपये. असे ओट्स 1 किलो फक्त 100 ते 125 रुपयाला मिळतील. परंतु याच्यामध्ये प्युअर ड्राईड फ्रुट्स आहेत, आणि ह्याच्यामुळे याची किंमत पण तेवढी जास्त आहे. आता ह्या बिस्किटांबद्दल तर बोलायचं नकोच. ह्याच्यामध्ये फक्त साखर, पाम ऑइल आणि मैदा, ह्या 3 गोष्टीपेक्षा बिस्किट वेगळे नसतात. तर ह्या गोष्टी मुलांना शिकवणे, ह्या गोष्टी आपण स्वतः लक्षात घेणे. घरामध्ये जर कोणी आग्रह करत असेल बिस्किट आणण्याचा, घरामध्ये जर कोणी पेढे मुलांना खाण्यासाठी आणत असेल, पेस्ट्री, चिप्स, किंवा आपण, माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही बर्थडे सुद्धा जर घरात जास्त लोक असतील, प्रत्येक बर्थडेला जर स्वीट्स आणि केक कट करत असाल, तर तुम्ही फ्रुट्स कट करा एखाद्या बर्थडेला, म्हणजे ऑकेजनल वापरा, परंतु रिपिटेशन्स होऊ देऊ नका ह्या फूड्स बद्दल. अडल्ट्रेशन तुम्ही चेक करा. आता हे कन्क्लुजन काय येईल? फूड सेफ्टी इज फॅमिली सेफ्टी. पहिला सगळ्यांनी मीटिंग घ्या घरातली, की आपल्याला फूड बद्दल सेफ्टी राहायचंय, आपल्या हेल्थ बद्दल. कारण आपण एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर सगळे जवळ येतो, त्याला ट्रीटमेंट करावी लागेल, डॉक्टर, दवा पाणी, सगळेजण, कोणी हे खायला आणतं त्याला ते. तशाच पद्धतीने आपल्याला आजारी पडू नये म्हणून आपल्याला मीटिंग घ्यावी लागेल घरामध्ये. आपल्या घराच्या फूडची सेफ्टी तुम्ही सगळ्यांनी चेक करा. फ्रीजमध्ये काय, टेबलवर काय ठेवलेलं आहे,
तुम्ही कुठले फूड फ्रीजमध्ये आहेत, किती आपल्याकडं पॅकेज्ड फूड आहे ज्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस करू शकतो. जे की आशीर्वाद आटा कुणाच्या घरात असेल तर तुम्ही दळून आणायला काय प्रॉब्लेम आहेत याचे प्रॉब्लेम, स्वतः ऑइल आहेत तर ऑइल सुद्धा स्वतः घाण्याचे तेल घेण्यासाठी काय प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांनी एकमेकाला मदत करून जर याच्याकडे लक्ष दिलं, कारण काही लोकांना घरात काय आणलं जातं आणि काही माहीतच नसतं. तर ह्यावर आपण जर एक व्यक्ती म्हणून सगळ्यांनी एका फॅमिलीने डिसिजन जर घेतले की आपण हे फूड बद्दल आपण सेफ्टी राहिलं तर आपल्या हेल्थ बद्दल सेफ्टी राहणार आहोत. अक्षरशः लहान मुलांना तर इतक्या कोवळे कोवळे त्यांचे लिव्हर असतात, त्याच्यावर कितीतरी चॉकलेटचा, बिस्किटचा आणि असे किंडर सारख्या काही मुलं तर मी बघितलेले आहेत की ते स्टिंग सारखे ड्रिंक पिऊन मेलेत. त्याची उदाहरणं आहेत माझ्या समोर, तशा केसेस झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टीला आपण फक्त एक दुसऱ्याच्या घरात घडतंय, माझ्यापर्यंत काय नाही येणार असं न समजता आज आपल्या त्या घरापर्यंत वस्तू पोहोचलेल्या आहेत. तर ही फूड सेफ्टी आपण एक गुड इन्व्हेस्टमेंट, फूडवर गुड इन्व्हेस्टमेंट. तुम्ही घर बांधताना तुम्हाला एक कोपरा तुमच्या फिटनेसचा एक कॉर्नर राहायला पाहिजे. किचन हे तुमचं हेल्थ कॉर्नर म्हणून वापरलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे चहा आहेत त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी, कॉफी, ब्लॅक कॉफी हे वापरा. त्याच्यानंतर चाळण्या सुद्धा तुम्ही, मी नेहमी सांगतो की बऱ्याच जणांच्या चाळण्या ह्या प्लास्टिकच्या चाळण्या आहेत. चॉपर प्लास्टिकच्या आहेत, म्हणजे ज्याच्यावर ज्या बोर्डवर आपण कट करतो भाज्या, त्या भाज्यांच्या चॉपरवर तुम्ही बघा कितीतरी खड्डे पडलेले असतात चाकूचे. ते प्लास्टिक गेलं कुठं? मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटामध्ये जाते. तर जिथं जिथं तुम्हाला प्लास्टिक कमी करता येईल त्या ठिकाणी प्लास्टिक कमी करणे, ज्या ठिकाणी तुम्हाला स्टील वापरता येईल त्या ठिकाणी स्टील वापरणे. सगळे युटेन्सिल्स जे आहेत, जे गरम करण्याचे भांडे आहेत, त्यांना जर्मल किंवा अल्युमिनियमची भांड्याऐवजी स्टीलची भांडी शिफ्ट करा. अशा पद्धतीने छोट्या छोट्या ह्या गोष्टी, कारण आपण एक दिवस खात नाही ना भांडी आहेत, तर त्याच्यावर इन्व्हेस्ट करा. कारण एक दिवसाचं नाही, रोज थोडं थोडं मायक्रो मायक्रो लेवलनी जर बघितलं तर मग ते साठत जातं. 10-20 वर्षानंतर त्याचा परिणाम जाणवतो. म्हणून आता फूडबद्दल आपण कसं सजग राहायचं, शॉपिंग कशी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोर पिलर्स आहेत फॅमिलीच्या, एकमेकांना आपण जे काही म्हणतो, तर ह्या सगळ्या आपण अर्न युअर फूड हा कन्सेप्ट प्रत्येकाने ठेवला पाहिजे. आणि आपण प्रत्येकाने आपल्या किचनमध्ये काय आलेलं आहे हे प्रत्येकाने बघणं हे गरजेचं आहे आणि त्याबद्दल अवेअर राहणं गरजेचं आहे. आता हे शॉपिंग सायकोलॉजी आपण बघितलीच की कशा पद्धतीने हे शॉपिंग सायकोलॉजी केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही तुमचे मला विचारा, मी त्याचे तुम्हाला आन्सर्स देईन. मग तुम्हाला वेट लॉस रिलेटेड असतील किंवा शॉपिंग्स रिलेटेड आहेत, फूड आहे किंवा तुमच्या किचनमध्ये कशी प्लेसमेंट असली पाहिजे याच्यावर. तुमचं माईक ऑन करा आणि प्रश्न विचारू शकता किंवा टाईप करून विचारू शकता. ओके, आलाय. साखरऐवजी गुळ वापरलं तर खूप गुड क्वेश्चन. आता साखर आणि गुळ, आता हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ऍक्च्युअल. गुळामध्ये सुद्धा सेम, आपल्याकडच्या गुळामध्ये सुद्धा सेम केमिकल्स आहेत, फक्त साखरेमध्ये जास्त सल्फर असतं, म्हणून साखर ही थोडीशी घातक आहे गुळापेक्षा. परंतु त्याच्यामध्ये जे मिळणारे जे मिनरल्स आहेत गुळामधले, ते सुद्धा खूप, पाव किलो गुळ खाल्ला तर आपल्याला रिक्वायर्ड मिनरल्स मिळू शकतात. म्हणून दोन्हीही कमी करा, परंतु दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून त्याच्यापेक्षा थोडासा गुळ चांगला साखरेपेक्षा. परंतु आपण जर वेट लॉसवर असाल किंवा तुम्हाला घरामध्ये 10 ते 12, एक जास्तीत जास्त 25 ग्राम पर्यंत तुम्ही शुगर म्हणजे गुळ वापरा किंवा साखर वापरा, दोन्हीपैकी. दुसरा क्वेश्चन. ठीक आहे, आता मी एक थोडक्यात, तुम्ही तोपर्यंत तुमचे क्वेश्चन काढून ठेवा. आपण एक 21 डेजचा ह्या श्रावण महिन्यामध्ये वेट लॉस चॅलेंज चालू करतोय. बऱ्याच जणांना हे पण माहीत होत नाही. आता जसं आज आमच्याकडून बऱ्याच जणांना मेसेज गेले नाहीत, त्यामुळं
काही लोक अटेंड करू शकले नाहीत. तर मी जेवढे इथं आलेले आहेत तेवढ्यांसाठी तरी सांगतोय की हे एक चॅलेंज आपण चालू केलेलं आहे, 21 डेज श्रावण वेट लॉस चॅलेंज. हे 15 तारखेपासून आपण चॅलेंज घेतो. याच्यामध्ये वेट लॉस म्हणजे काय आहे हे चॅलेंज, तर हे चॅलेंज तुम्हाला वेट लॉस करेल. त्यानंतर उपवासाचं डाएट आहे, फास्टिंग डाएट आहे. त्यामुळे आणि ऑनलाईन याच्यामध्ये वर्कआउट्स आहेत, म्हणजे तुमचं वर्कआउट घेतलं जाईल ऑनलाईन. आणि काही माइंड डिटॉक्स ॲक्टिव्हिटी, म्हणजे माइंड फ्रेश राहण्यासाठी माइंड डिटॉक्स ॲक्टिव्हिटी. मग याच्यात डाएट आहे, वर्कआउट आहे, माइंड ॲक्टिव्हिटी आहेत आणि नीट ॲक्टिव्हिटी म्हणजे नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी. म्हणजे बघा, तुम्हाला डाएट मिळणार आहे, वर्कआउट करून घेतलं जाणार आहे सकाळी तुमचं, त्यासोबतच नीट ॲक्टिव्हिटी. ह्या फेज व्हॉट्सअप ग्रुप थ्रू हे सगळं होणार आहे. म्हणजे का आहे हे चॅलेंज, तर तुमचं वेट वाढलं असेल तर तुम्ही करायला हरकत नाही. तुम्ही जर सिटिंग जॉब असेल कंटिन्युअस तर तुम्ही हे चॅलेंज करायला हरकत नाही. तुमचं म्हणजे वेट जास्त असल्यानं मेंटल स्ट्रेस जरी जास्त असेल तरीही स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी सुद्धा हे चॅलेंज. आणि कम्प्लीट जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे, 21 डेजमध्ये तुमची एक फिटनेस जर्नी स्टार्ट करायची आहे एक सायंटिफिक वेनी. बरेच वेळेस काय होतं, चॅट जीपीटीला तुम्ही डाएट विचारता, त्यानंतर तुम्ही एखाद्या शेजाऱ्यांनी केलेलं असं डाएट होतं म्हणून करायला जाता, वेट कमी होतं परंतु दुप्पट पुन्हा वाढतं. तर याच्यामध्ये बिहेवियरल चेंज होणं गरजेचं आहे. तुम्हाला सवय लागणं गरजेचं आहे. तर डेली आम्ही तुमच्या सोबत असतो, आमची टीम तुमच्या सोबत असते. म्हणून हे चॅलेंज इतरांपेक्षा वेगळं आहे. कसं करायला जाईल, की डेली तुम्हाला टास्क दिलं जातं. याच्यामध्ये वेळ तुम्हाला काही द्यायचा नाही. फक्त तुमच्या 40 मिनिट वर्कआउटला वेळ द्यायचा सकाळी. त्यानंतर तुम्ही फक्त फोटो टाकायचे. तुम्ही जो काही सकाळी आम्ही दिलेला उपवासाचा डाएट असेल किंवा तुम्हाला जो उपवास करत नसेल तर इतर डाएट पण दिला जाईल. तर ह्या डाएटचा किंवा तुमच्या मीलचा फोटो टाकायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक कमिटमेंट तयार होईल. आणि तुम्ही तुमचं स्वतः रिडिझाइन कराल माइंड. त्यासोबत एक कम्युनिटी तयार होते. म्हणजे एक सेम विचारांचे समविचारी लोक एक कम्युनिटीमध्ये येतात व्हॉट्सअप थ्रू आणि तुम्हाला सपोर्ट करतात एकमेकांना. तुम्ही केलेला जो काही व्यायाम आहे त्याचा एखादा फोटो टाकला, तुम्हाला अप्रिसिएशन मिळणं आणि लाईफमध्ये एकमेकांनी सपोर्ट करणं, अप्रिशिएशन करणं. तर ह्याच्यामुळे काय होतं, एक सेफ्टी फील होते की माझ्यासोबत कोणीतरी आहे, त्यामुळे आपण करू शकतो. म्हणूनच जे ग्रुप क्लासेस चालतात आणि त्याच्यामध्ये रिझल्ट जास्त असतात इंडिव्हिज्युअलपेक्षा. म्हणून हे चॅलेंज हे अशा पद्धतीने केलं जाईल. आणि हे 15 तारखेपासून आपण येत्या चॅलेंज चालू केलेलं आहे. याची अशी जर बघितली फीस, तर माझं 1 महिन्याचं डाएटचं तुम्ही जर ऑनलाईन बघितलं 3,500 रुपये आहे. 1 मंथ डाएट प्लॅन. त्यासोबत वर्कआउट 1000, तुम्हाला कुठेही गेलं तरी वर्कआउट ऑनलाईन जरी केलं तरी 1000 रुपीज. आणि बाकीच्या मेडिटेशन ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या एक 1,500च्या ॲक्टिव्हिटी आपण देणार आहे. त्यासोबत काही बोनसेस आहेत. 1 ऑन 1 माझं कन्सल्टेशन राहणार आहे. तर असे 5 ते 6,000 पर्यंतचे जे काही सर्व्हिसेस आहेत त्या तुम्हाला फक्त आपण 699 रुपीजमध्ये देतोय. किती? 699 रुपीज. म्हणजे एक पिझ्झा जरी तुम्ही खाल्ला एखाद्या शॉपमध्ये जाऊन तरी तो 700-800 रुपयाला असतो. तर ह्यामध्ये तुम्ही तुमची कंप्लीट फिटनेस जर्नी किक स्टार्ट करणार आहात. तर तुम्ही विचार करा आणि ह्या चॅलेंजमध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर माझा नंबर आहे किंवा आमच्या ऑफिसचा नंबर आहे. तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 8380981100 हा नंबर आहे. किंवा तुम्ही जरी मेसेजमध्ये आत्ता सुद्धा ज्यांना करायचं आहे त्यांनी आय एम हां येस टाईप करा. मी तुम्हाला त्यांचे डिटेल्स पाठवेल, ज्यांना ज्यांना हे चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. किंवा तुम्हाला जर वाटतंय की हे चॅलेंजमध्ये आणखीन काय केलं पाहिजे, असं तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे किंवा या चॅलेंजचा वर्थ नाही असं काही वाटतंय, तुम्ही याच्याबद्दल कॉमेंट पण करू शकता. कोणाला वाटतंय की ह्याची फीस मी भरू शकत नाही, जास्त आहे, तर असेही कॉमेंट तुम्ही टाकू शकता की माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मला करण्याची इच्छा आहे. किंवा हे चॅलेंज मी दुसरं काही करत आहे, मला ह्या चॅलेंजची गरज नाही, असंही टाकू शकता.
म्हणजे तुम्ही मला तुमचे थॉट्स सांगा. ओके. काही लोक बोलतच नाही आहेत का? मी एकटाच इथं बोलण्यासाठी आलो ना? बोला. हॅलो. हा. सर, माझा खूप एक जेनरिक क्वेश्चन आहे. ओके. तर जसं आपण आता स्टार्टिंगला सांगितलं की शुगर 10 ग्राम पर डे पर पर्सन ऍटलीस्ट जायला पाहिजे, लाईक मॅक्सिमम. 15 to 20. हा. ओके, मिनिमम 10. 15 to 20. हा. तर मग हे तर आपल्याला विजिबल शुगर काउंट केली आपण. म्हणजे साखर किंवा गुळ हे आपण घालणार आहे. हो इनविजिबल शुगर पण आपली खूप जात असते इन अ डे फॉर म्हणजे कोणत्याही माणसाला, लाईक हो. की केक खाल्ला थोडासा किंवा फ्रुट्स खाल्ले, फ्रुट्स मधून पण ग्लुकोज जाईल. हा. तर मग ते जनरल पब्लिकने कसं काउंट केलं पाहिजे? बरोबर आहे. आता हे जे आहे ते मेअरली शुगर आहे, मी जे म्हणलं ते व्हाईट चिनी किंवा गूळ आहे, म्हणजे ऍडेड शुगर आपण म्हणलं. पण बाकी जर कॉम्प्लेक्स शुगर असेल, शुगर दोन टाईपचे असतात. एक आहे सिंपल शुगर आणि दुसरी असते कॉम्प्लेक्स. तर सिंपल शुगरला आपण बॅड किंवा अनहेल्दी शुगर म्हणतो. त्याच्यामध्ये येतात कुठल्या शुगर? एक आहे साखर, त्यानंतर साखरेपासून तयार केलेले पदार्थ म्हणजे बिस्किट्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत. तर ह्या सगळ्या त्याच्यामध्येच येतात. म्हणजे तुम्ही साखर जरी केली, साखरेपासून तयार केलेले डायरेक्ट साखर घालून तयार केलेले पदार्थ. आणि कॉम्प्लेक्स कुठले असतात? फ्रुट्स आहेत, चपाती आहे, भात आहे. तर हे सुद्धा साखरेचेच रूप आहेत, परंतु हे कम्पॅरेटिव्हली लेस हार्मफुल आहेत याच्यात. म्हणून आपण काउंट कुठले करायचे? डायरेक्ट हे करा. आणि बाकी तुम्ही जर का फिटनेस प्लॅन असेल, वेट लॉस वेट गेनवर असाल, तर मग त्याला कॅल्क्युलेट करूनच द्यावं लागतं की तुमचं कार्बोहायड्रेट तुम्हाला 3 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट पेक्षा जास्त नको. म्हणजे 60 किलो जर वेट असेल तर 180 ग्राम पेक्षा जास्त हे कार्बोहायड्रेट्स नाही गेले पाहिजे. ऍक्च्युअल शुगर मग त्याच्यामध्येच आली. ओके सर. हा. ओके. बघा, आता बऱ्याच जणांचं यस म्हणणं आहे. तर तुम्ही मला तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर ह्याच्यावर पण करू शकता. फोन पे 83. जान्हवी मॅडम आहेत का? हो सर, आहे ना. हा. ज्यांचा आहे यस केलेला त्यांना पेमेंट लिंक टाकली तरी चालते, किंवा त्यांची नंबर या नंबरवर माझ्या नंबरवर मेसेज केला तरी चालेल. मग तुम्हाला पेमेंट्स ची लिंक पाठवूत, किंवा तुम्ही या नंबरवर पेमेंट पण करू शकता. तुम्ही हा सर, नंबर माझा लिहून घ्या. हा हा. माझा एक क्वेश्चन आहे. हो नाईटला जेवण करायचं का? हो, का नाही? म्हणजे असं काही नाही. तुमचं टार्गेट जर खूप वेट लॉस नसेल तर नाईटला जेवण करू शकता. ओव्हरऑल तुम्ही दिवसभरात काय खाल्लं हे बॉडी काउंट करते. तुम्ही जर दिवसभर तुमची कॅलरी रिक्वायरमेंट आहे 2000 आणि तुम्ही सकाळ ते दुपारपर्यंतच ती कंप्लीट केली, संध्याकाळी नाही जेवलं तरी तुम्हाला ते ओव्हरवेट होणारच आहे. बरोबर आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जर ओव्हरऑल कॅलरी कमी आहेत तुमच्या, 2000 कॅलरी लागलेल्या आहेत, आणि तुम्ही 3 डिवाइड केलं, ब्रेकफास्ट आहे, दुपारचे आहे आणि संध्याकाळचं जेवण, परंतु ते 1800 ते 1700 जात आहेत, तुमचा वेट लॉस होणार. हा, लेट नाईट जेवू नका. 10-11 वाजता जेवू नका. जेवल्याबरोबर झोपू नका. हा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करतो. कारण 9 वाजेपर्यंत जेवण करायचं का? हा, डिपेंड आहे, परंतु शक्यतो 9 पर्यंत केलेलं चांगलं. आणि अलीकडे घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 8 वाजता करू शकता, 7 वाजता करू शकता, शक्य असेल तर. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये तेवढ्या लवकर खूप प्रत्येक माणसांना जमत नाही, म्हणून 9 पर्यंत इट्स ओके.
ठीक आहे सर. हो. हो. ओके. चालेल. तर हे होतं आजचं सेशन तुमचे. म्हणजे मी होप की तुम्हाला काही डाऊट्स असतील. आणि एव्हरीवन, जेवण नेमकी तुम्ही कोणते सांगणार? तुम्हाला उपवास असेल, फास्टिंग असेल तर फास्टिंगचं डाएट एक असतं, नॉर्मल डाएट एक असतं. आणि डाएट म्हणजे काही खूप स्ट्रिक्ट डाएट नसतं, त्याच्यामध्ये भाजी भाकरी असतेच. फास्टिंगमध्ये मग भगर आहे, आलमंड आमटी आहे, किंवा राजगीर आहे. तर अशा पद्धतीचे जे उपवासाला चालतात, साबुदाणा सोडून असे फ्रुट्स आहेत, पनीर आहे, तर हे पदार्थ तुम्हाला मॅनेज करून डाएट प्लॅन दिलं जातं. आता भात दिला जातो का, तर तुम्ही राईस खाऊ शकता, परंतु तुम्ही भाकरीची क्वांटिटी कमी करायला पाहिजे. म्हणजे जर तुमचं वेट लॉस करायचं असेल, ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी राईस पण खाऊ शकतात, भाकरी पण खाऊ शकतात, चपाती पण खाऊ शकतात. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे तर अगोदरच्या पेक्षा 50% राईस जरी खाल्ला तरीही त्यांना सफिशियंट आहे. म्हणजे सगळं बंद करण्याची गरज नाही. बरोबर. ठीक आहे. तुम्ही म्हणजे जवळजवळ 1 तास झालं सोबत आहात आणि कंटिन्यू ऐकत आहात मला, त्याबद्दल धन्यवाद. होप आता आपण एक टास्क घेऊयात. येत्या नेक्स्ट वीकमध्ये परत सेशन घेईल. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ग्रोसरी शॉपिंग करताना तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्शन्स घ्या. तुम्ही लिस्ट बनवा. लिस्टमध्ये प्रोटीन फूड, त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या, आता मी एक ग्रुप आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप, तर ज्यांना मला मेसेज करा. माझा नंबर तर तुमच्याकडे आलेला आहे, ह्या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. 8380981100. सॉरी, स्क्रीनवर नाही आहेत ना. लिहून घेतला तरी चालेल. 8380981100. म्हणजे मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल. तुम्ही शॉपिंगला जाताना आपण जे सांगितलेलं आहे की कुठला एक सेन्सरी मेज, म्हणजे आपल्याला गेल्याबरोबर एक ट्रॅप सेन्सरी मेजचा, म्हणजे तुम्हाला एकदम चांगला चमचमीत वास येणारा अगोदर, नंतर दिसताना एकदम एक्झॉटिक दिसणारे काही फूड आहेत, तर तसे फूड ठेवलेले आहेत, कारण त्या ट्रॅपमध्ये तुम्ही गेलेत. त्यानंतर दुसरं आहे, वॉच करा की इथं कलर्स कुठले आहेत, इथं आय लेवलला ठेवलेल्या मुलांच्या कुठले पदार्थ आहेत. तर त्या पदार्थ न घेणे मी टाळला. हा पदार्थ मी दरवेळेस मी हे ब्रेड घेऊन येत होते, परंतु मी ते ब्रेड आणले नाहीत. मी हे तेल वापरत होतो, परंतु ते तेल आम्ही रिप्लेस केलं. मी 5 किलो साखर घेत होतो प्रत्येक महिन्याला, आम्ही ती 4 केलेली आहे. असा कुठला तरी एक जर बदल झाला तर या सेशनचा फलित मिळालं, आणि मला ते माझ्यासाठी एक रिवॉर्ड असेल, तुमचं माझ्यासाठी एक अप्रिसिएशन असेल. आणि मला त्याच्यासारखा आनंद कुठलाच होणार नाही जेव्हा तुमच्यामध्ये हा थोडा तरी चेंज होईल. आणि मला त्या ग्रुपमध्ये तुम्ही टाकलेलं पाहिजे. ओके. ज्यांना असं वाटतंय त्यांनी यस टाईप करा. खरंच मी हे चेंज करू शकतो, कारण तुमचं हे एक पाऊल पूर्ण फॅमिलीच्या हेल्थकडे आपल्याला घेऊन जाते. गुड गुड, व्हेरी गुड, नाईस. सगळ्यांनाच वाटते. खूप छान वाटलं. तुम्ही काही क्वेश्चन्स पण विचारले, आणि डिस्टर्ब माईकचा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर सॉरी. आणि भेटूयात नेक्स्ट संडेला. तोपर्यंत ज्यांना चॅलेंजमध्ये असे आपण वेगवेगळे असे नेहमी सेशन्स घेत राहतो, म्हणजे एक भांड्यांवर सेशन, फ्रीज कसं ठेवायचं ह्याच्यावर सेशन होऊ शकतं. त्यानंतर तुमची प्लेट कशी असली पाहिजे, प्लेटमध्ये म्हणजे प्लेट कशी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यात भाज्या किती, प्रोटीन किती, त्यानंतर डाएटमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत, मुलांच्या डाएटमध्ये काय, प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळं डाएट असतं, प्रत्येक आजारानुसार वेगवेगळं डाएट असतं. तर त्या प्रत्येकावर आपण अशी चर्चा करत असतो. तर तुम्ही होप की आता नेक्स्ट वेळेला ज्यावेळेस आपलं सेशन होईल, संडेलाच मोस्टली होतं,
तर त्यावेळेस इतर तुमच्या फॅमिली मेंबर्सला किंवा फ्रेंड्सला सुद्धा हे सेशन अटेंड करण्यास सांगाल. थँक्यू. साइन ऑफ होतोय. गुड डे अँड हेल्दी अँड फिट डे.